काय काका काय परिस्थिती काय आहे रांगा काय ऍक्च्युली कालही मी आलो होतो गॅस घ्यायला म्हणून त्यावेळेला सिलेंडर संपले होते 12च्या दरम्यान आणि मी राजेंद्रनगर भागामध्ये राहतो तर मी आतापर्यंत 10 वर्षाचा इथला ग्राहक आहे तरी पण मला घरपोच कधी मिळालं नाही आणि नेमकं त्याने गुरुवार किंवा शुक्रवारची तारीख ठेवलेली असते आणि त्यावेळेला आमच्या घरी कोणीच नसतं त्यामुळे डेफिनेटली इथं येऊनच मला गॅस प्रत्येक वेळेला घेऊन जायला लागले आणि आता या युद्धजन्य परिस्थितीमुळे तर या एवढ्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत या केसमध्ये तर मी अपेक्षित करू शकत नाही की माझ्या घरी येऊन त्यांनी गॅस द्यावा आज नागरिकांना नाग त्रास आहे कारण 100% मी सकाळी 9:15 पासून इथे थांबलोय रांग अशीच आहे आता माझा नंबर 1-1.5 तासानंतर येतोय काय नेमकी परिस्थिती युद्धजन्य परिस्थितीमुळे सगळं निर्माण सामान्य नागरिकांना त्रास आहे का त्रास आहे ना होम डिलिव्हरी बंद केलेली आहे तिथे येऊन कलेक्ट करा म्हणून सांगितलेलं आहे सर्वसाधारणपणे त्यांनी बुक केल्यानंतर 2-3 दिवसामध्ये आमच्या घरी पोच करतात अलीकडे केलेलं नाहीये म्हणून आणि घरात गॅस संपलेला आहे 12 जणांचं आमचं कुटुंब आहे पूर्ण गॅस संपल्यामुळे इथे घ्यायला आलेलो आहे पण इथे येऊन कलेक्ट करा द्यायला येऊ शकणार नाही किती वाजल्यापासून थांबा मी सकाळी 9 वाजल्यापासून नंबर आला नाही अजून यायचा आहे किती उशीर उभा राहिला बघायला ना अजून नंबर येणं झालं होय किती उशीर उभा राहिला किती वाजता आलाय आले आता 9-9:30 ला आले 9:30 आणि नंबर द्या अजून अशीच आहे अजून आणलं आले बुकिंग केलंय काय केलंय तरी पण ते लागणं झाले कारण काय ते काय मिळणं झालंय सिलेंडर मिळाला म्हणून सांगायला लागलं आणि 25 दिवस व्हायला पाहिजे त्याचे व्हायला पाहिजे सांगायला लागलं आपल्या घरातले संपलं तर चूल बंद होणार नाही मग त्याच्यामुळे आणि आम्ही कामातून सोडून इथं उभा कामात सोडून इथं आलो मग आता मिळतंय म्हटलं तर बघूया काय मिळतंय का नाही ते मिळेल तेव्हा खरं बघायचं तिथे जाऊन होय लाईन एवढी मोठी आहे मिळणार का सिलेंडर मिळाल की मिळणार म्हणून सांगितलं की मिळणार किती वाजता अर्धा तास आला काय कर लाईन एवढी मोठी काय तर सिलेंडर काय शॉर्टेज आहे म्हणून त्यामुळे येत गेले सिलेंडर शॉर्टेज आहे आता मिळणार पण काय काय तुम्ही काय सांगितलं ते उभारा तुमचं केवायसी ते सगळं झालेलं आहे आणि आमचं सगळं बुकिंग झालेलं आहे देतो म्हणून सांगितलं म्हणून आम्ही उभारलो आधी काय कशा सूचना दिलेल्या काय नाही काल मी चौकशी करून गेलते माझा नंबरला हे बुकिंग केल्यावर ते म्हणजे उद्या येऊन तुम्ही भेटून जावा म्हणलेले सकाळी फोन केला की आमच्या ते गाडीवाल्या त्यांनी म्हणजे तुमचं झाल्याचं सिंगल सिलेंडर असं तुम्हाला मिळणार ते म्हणजे उभा राहतो एक तास वगैरे झाला बघा अंदाज मिळणार म्हणून सांगितलंय का ते हाय का साठ्यात थोडं फोटो देणार म्हणून सांगितलंय तेवढा आहे तेवढा एवढी रांग काय करा आज घरी ना झाले ना सिलेंडर आणि ऑनलाईन बुकिंग पण होईना झाले म्हणून लोक आले कशामुळे करे काय परिणाम दर पण वाढलाय दर वाढलाय तर सिलेंडर तर पाहिजेच घरात त्याशिवाय चालणार नाही दर किती झालाय दर पण वाढलाय पण सिलेंडर पाहिजेच ना घरी त्याशिवाय खायचं वगैरे सगळंच वाढलं आता म्हणून मी थांबले अजून ती युद्धामुळे कुठे दर वाढलाय काय ते कारण सांगतात खरं कारण आता काय होय, तेच की.